नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कायझेन मार्ग, कायझेन टेक्निक. अ जर्नी ऑफ 1000 miles बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. हजारो मैलांचा प्रवास एका पावलापासूनच सुरू होतो. मित्रांनो, कायझेन हे तत्वज्ञान खूपच सोपं आहे. छोट्या छोट्या पावलांमधूनच मोठे बदल साध्य होतात. छोटे प्रश्न विचारा, छोट्या गोष्टींचा विचार करा, छोट्या कृती करा, छोट्या समस्या सोडवा. कारण शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की छोटी पावले टाकल्याने मानवी मेंदूकडून नव्या कृतींना नैसर्गिकरित्या होणारा विरोध नाहीसा होतो. त्यामुळे ध्येय कोणतेही असो, वजन कमी करणे, धूम्रपान सोडवणे, चांगली सवय लावणे, व्यायामाला सुरुवात करणे किंवा आवडत्या व्यक्तीला भेटणे, कायझेनचे तंत्र हा ध्येय साध्य करण्याचा समर्थ मार्ग आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी हाताळण्याचा हा खूप सोपा आणि शांततामय मार्ग आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडी सुधारणा करतात, तेव्हा कालांतराने मोठ्या गोष्टी घडतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडेसे बदल घडवतात, तेव्हा कालांतराने तुम्ही संपूर्ण बदल घडवू शकतात. अगदी उद्याच नाही किंवा परवाही नाही, पण एका ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. मोठ्या व वेगवान सुधारणेसाठी प्रयत्न करू नका. एके दिवशी एकाच गोष्टीकडे सुधारण्याकडे लक्ष द्या. हा एकच मार्ग आहे आणि जेव्हा छोट्या सुधारणा घडतात तेव्हा त्या टिकतातच. कायझेन तंत्राच्या विविध पद्धती खालीलप्रमाणे. एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला भीती घालवायची असेल तर सर्जनशीलता जागृत करण्यासाठी छोटे प्रश्न विचारणे हे आवश्यक आहे. एखादे नवे कौशल्य व सवयी आत्मसात करण्यासाठी खूप आटापिटा करण्याऐवजी छोट्या गोष्टींचा विचार करणे. हमखास यश मिळवण्यासाठी छोट्या कृतींचा मार्ग स्वीकारणे. एखाद्या मोठ्या संकटात सापडलो तरीही छोट्या समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करणे. उत्तम निकालासाठी प्रेरित करण्याकरिता स्वतःला तसेच इतरांना छोटी पारितोषिके देणे. इतरांकडून दुर्लक्षित राहणारे छोटे पण महत्त्वाचे क्षण ओळखायला शिकणे. मित्रांनो, आता आपण बघूयात छोट्या पावलांनी मोठी झेप कशी घेता येते. कोणत्याही बदलाला प्रतिरोध करण्याच्या दृष्टीने आपल्या मेंदूची रचना असते. मात्र छोटी पावले उचलून तुम्ही मेंदूतील रचना, त्याला आपण इंग्लिशमध्ये मेंटल पॅटर्न्स म्हणतो, पुन्हा प्रस्थापित करू शकता. त्यामुळे खालीलप्रमाणे गोष्टी घडतात. तुमच्या निर्मिती क्षमतेमध्ये अडथळा येत नाही. मेंदूकडे सामना कर किंवा पळ काढ, त्याला आपण फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतो, हा संदेश देणं टाळले जाते. आपल्या मेंदू पेशींमध्ये नवी यंत्रणा म्हणजेच न्यू मेंटल पॅटर्न्स कार्यान्वित केली जाते. त्यामुळे बदलाची प्रक्रिया मेंदूकडून उत्साहीपणे स्वीकारली जाते आणि तुम्ही झपाट्याने तुमच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. उदाहरणच बघायचं झालं तर आपण आपल्या आरोग्यासाठी कायझेन स्वरूपाचे छोटे प्रश्न स्वतःला विचारावेत. जर आरोग्याला माझ्या लेखी सर्वाधिक महत्त्व असेल तर आज मी माझ्या आरोग्यासाठी वेगळे काय केले. अधिक पाणी प्यायचे आहे याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी मी काय करू शकतो. माझ्या दैनंदिन वेळापत्रकामधून मी काही मिनिटे व्यायामासाठी कशी राखून ठेवू शकेन. मित्रांनो, थोड्या दिवसांतच आपला मेंदू ह्या प्रश्नांची उत्तरे शोधेल व नवीन सवयी आत्मसात करता येतील. दुसरे उदाहरण, स्वतःवर सातत्याने नकारात्मक प्रश्नांचा भडीमार करण्याची तुमची प्रवृत्ती असेल. उदाहरणार्थ, मलाच का एवढे दुःख येतात, मी इतका मूर्ख कसा असू शकतो, माझ्याच आयुष्यात नेहमीच अडचणी का येतात, तर माझ्यात छोटीशी पण खास अशी कोणती गोष्ट आहे, किंवा आज मला माझी कोणती गोष्ट आवडली. हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. हा प्रश्न दररोज विचारा आणि त्याचे उत्तर एका वहीत लिहून ठेवा. असे प्रश्न तुम्ही सातत्याने विचारत राहिल्यास
आपल्या मेंदूला चांगले व योग्य याकडे लक्ष देण्यास चालना मिळेल आणि सकारात्मक पैलूंचा आपल्या जीवनात विकास होईल. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही स्वतःला छोटे आणि सकारात्मक प्रश्न विचारण्याची कायझेन सवय लावून घ्याल. तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्ही मेंदूला नवनिर्मितीसाठी चालना देत आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न निवडल्यानंतर ते काही दिवस किंवा काही आठवडे पुन्हा पुन्हा विचारत राहा. लांबलचक सूचना आणि रागाने केलेल्या मागण्यांची मेंदूला गोठवून टाकण्याऐवजी छोट्या प्रश्नांनी मेंदूला आव्हान दिल्यानंतर त्याच्याकडे निर्मितीक्षम उत्तर मिळत असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. जर तुमचे ध्येय निर्मिती प्रक्रियेतील एखादा टप्पा गाठणे, चांगली सवय लावणे किंवा सुधारण्यासाठी एखादी नवीन संकल्पना सुचणे हे असेल तर ते उत्तर मिळाल्यानंतर तुमचे काम पूर्ण होईल. सर्वांचे मंगल हो.